असं म्हणतात की विश्वास हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही प्रेमळ नाते निर्माण करू शकता. मग ते इतर माणसांबरोबर असो वा खुद्द देवाबरोबर असो. काय आपले नाते प्रेमळ आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मनुष्याच्या अडीअडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी देवाचा हस्तक्षेप असावा असे नेहमीच अपेक्षिले जाते. आणि देवाच्या हस्तक्षेपामुळे आम्हाला आमच्या संकटातून मुक्तीही मिळते. हे तेव्हा होते जेव्हा देवावरील अढळ विश्वास आमच्यामध्ये असतो. देव आमच्यासाठी काय करू शकतो हे माहीत असते. होय प्रियांनो, ख्रिस्त हा आमचा राजा आहे. आज आपण आणखी एक नाते पाहणार आहोत. आजचे अध्ययन आम्हास एका वेगळ्या स्तरावर नेणार आहे. म्हणूनच आपण लक्षपूर्वक याचे अध्ययन करावे अशी विनंती. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, स्तोत्रसंहिता ह्याच्या 44व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे पूर्वीच्या सुटकेविषयी आणि हल्लीच्या अडचणींविषयी ह्या स्तोत्रामध्ये प्रार्थना करण्यात आलेली आहे. तो म्हणतो की आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवितो आणि तुझ्या नावाचे सर्व काळ उपकार स्मरण करीतो. तरी आता तू आम्हास टाकिले आहे, आम्हास फजित केले आहे. आमच्या सैन्याबरोबर तू जात नाहीस. तू आम्हास शत्रूला पाठ दाखवाव्यास लाविले. आमचा द्वेष करणारे आम्हास येथेच लुटितात. तू आम्हास मेंढरासारखे भक्षरूप केले आहे आणि तू राष्ट्रामध्ये आमची दाणादाण केली आहे. तू आपले लोक विनामूल्य विकिले, त्यांचे मोल घेऊन आपला फायदा केला नाही. तू आम्हास आमच्या शेजाऱ्यांच्या निंदेचा विषय केले, आमच्या सभोवतालच्या लोकांच्या उपहासाचा व धिक्काराचा विषय केले. राष्ट्रांनी आमच्यावर म्हणी रचाव्या असे तू आम्हाला केले आहे व आम्हास पाहून लोकांनी डोके हलवावे असे तू केले. माझी फजिती नित्य माझ्या पुढे आहे आणि माझ्या मुखावरील लज्जेने मला व्यापिले आहे. कारण निंदा व निर्भत्सना करणाऱ्यांचे शब्द मी ऐकत आहे. हे सर्व आम्हावर आले तरी आम्ही तुला विसरलो नाही. तुझ्या करारासंबंधाने आम्ही विश्वासघात केला नाही. आमचे मन फितूर झाले नाही, आमची पावले तुझ्या मार्गातून ढळली नाहीत. तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या ठिकाणी ठेचिले, मृत्यूछायेने आच्छादिले. जर आम्ही आपल्या देवाचे नाव विसरलो असतो व अन्य देवापुढे हात पसरले असते, तर देवाने हे शोधून काढिले नसते काय? कारण तो मनातील गुप्त गोष्टी जाणतो. श्रोत्यानो, आता आपण 22व्या वचनापासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. 44वा अध्याय 22वे वचन वाचूया. तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे, कापावयाच्या मेंढरासारखे आम्हास गणितात. श्रोत्यानं, थोड्याफार प्रमाणात विश्वासणाऱ्यांचा सध्या छळ होत असला तरी हे वचन इस्रायलच्या अवशिष्ट विश्वासणाऱ्यांविषयी आहे. या संदर्भात मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये इतरांसाठी मध्यस्थी करता काय? आपल्या ख्रिस्ती विश्वासाखातर देवाचे लोक जगभर वेगवेगळ्या प्रकारचा छळ सहन करीत आहेत. तुरुंगात डांबल्या जात आहेत, नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहेत, त्यांचे हाल करण्यात येत आहेत. अशा लोकांना परमेश्वराचे सहाय्य व सांत्वन प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करणे आवश्यक आहे. कदाचित तुमच्यापैकी कोणी तुमच्या ख्रिस्ती विश्वासाबद्दल छळ सहन करीत असेल, पण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले आहे की मी जगाला जिंकले आहे. ह्या जगात तुम्हाला क्लेश होतील. पवित्र शास्त्रानुसार कोणीही विश्वासणारा देवाच्या प्रीतीपासून वेगळा केला जाणार नाही. आणि मला तर वाटतं की या दिवसांमध्ये ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा विश्वास योबाप्रमाणे असायला हवा. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की सध्या मंडळ्या छळाच्या काळात नाहीत, तरी सुद्धा इस्रायलचे शेष लोक छळल्या जातील.
आणि ह्या ठिकाणी ह्या स्तोत्रामध्ये शेष लोकच ध्यानात आहेत, हे मला स्पष्ट आपल्यासमोर मांडू द्या. योबाचे पुस्तक 13वा अध्याय आणि 15व्या वचनात आम्हाला सांगण्यात आलं आहे, तो मला ठार मारणार तरी मी त्याची आस धरीन. येणाऱ्या काळामध्ये विश्वासणाऱ्यांचा जो अतोनात छळ होणार आहे त्याच्या तुलनेत सध्याचा छळ काहीच नाही. पण तरीही विश्वासणाऱ्यांनी परमेश्वराची योबाप्रमाणे कास धरून राहणे कितीतरी आवश्यक आहे. 23वे वचन, हे प्रभू जागा हो, का झोपलास? उठ, आमचा कायमचा त्याग करू नको. या ठिकाणी परमेश्वराने जागे व्हावे यासाठी मारलेली आर्त हाक आहे. परंतु देव काही झोपलेला नाही. हे लोक अत्यंत निराश झालेले आहेत व त्या भयान निराशेत त्यांना वाटत आहे की परमेश्वर निद्रिस्त आहे. जुन्या व नवीन कराराच्या मधल्या काळात इस्रायलच्या शत्रूंची त्यांच्यावर फारच सरशी झाली. तेव्हा मॅगबीज या समूहाच्या यहुदी लोकांनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला. त्या काळात इस्रायली लोकांचे खरोखर फार हाल झाले. परंतु त्या महासंकटाच्या काळात त्यांचा जो छळ होणार आहे त्याच्या तुलनेत हा छळ काहीच नाही. या मॅकबी लोकांमध्ये एक याचकांचा समूह होता. त्यांना जागले असे म्हटले जाते, कारण ते हे प्रभू जागा हो, तू का निजलास असे म्हणून प्रार्थना करीत. कारण या काळात परमेश्वर निद्रिस्त आहे असे या लोकांना वाटत होते. परंतु एक महान मॅकबी मुख्य याजक जॉन हायकर्नस याने हा सराव थांबवला. त्याने या लोकांना विचारले, परमेश्वर कधी झोपतो काय? पवित्र धर्मशास्त्रात असे लिहिलेले नाही काय की इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही? श्रोत्यांनो, अतिशय निराशाजनक परिस्थिती आली आणि परमेश्वर निद्रिस्त आहे असे तुम्हाला वाटले तरी तुम्ही अशी प्रार्थना करू नये, कारण परमेश्वर कधीही झोपत नाही. त्याची नजर सतत पृथ्वीवर असते व तो सर्वांवर बारीक लक्ष ठेवतो. तो त्याच्या लोकांना नेहमीकरिता घालविणार नाही. परंतु हे स्तोत्र छळ होणाऱ्या विश्वासणाऱ्यांची एक आर्त हाक आहे. स्तोत्रसंहिता 44 अध्याय 24 ते 26 ही वचने आता आम्हाला सांगतात, तू आपले मुख का लपवितोस? आमचे दुःख व आमचा छळ का विसरतोस? आमचा जीव धुळीस मिळत आहे, आमचे पोट भूमीस लागत आहे. आमच्या साह्यार्थ उठ, आपल्या वात्सल्यानुसार आमचा उद्धार कर. येणाऱ्या काळामध्ये इस्रायलाच्या अवशिष्ट लोकांची हीच प्रार्थना असणार आहे. परंतु आजही देवाच्या अनेक सेवकांची हीच प्रार्थना आहे की परमेश्वराचा अनुग्रह त्यांना प्राप्त व्हावा, परमेश्वराने त्यांचे सहाय्य करावे. प्रिय श्रोत्यांनो, आमच्या विश्वासाचा खडक म्हणजे येशू ख्रिस्त याच्या नावात आम्ही स्वर्गीय पित्याकडे गेलो तर तो आम्हाला कधीही रिकामे परतवत नाही, पण त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायला हवा. तुमचा जर तुमच्या ख्रिस्ती विश्वासाखातर छळ होत असेल तर खचून जाऊ नका, कारण प्रभू परमेश्वरासमोर तुमची स्थिती आहे. तो तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. त्याचे वचन स्तोत्रसंहिता 68 अध्याय 19व्या वचनात सांगते, तो म्हणजे प्रभू परमेश्वर आमचा प्रतिदिनी भार वाहतो. तुमचा होणारा छळ दुःखदायक वेदनामय आहे हे कबूल आहे, पण लक्षात ठेवा की प्रभू तुमच्या सह आहे व तो तुमचा प्रतिदिनी भार वाहतो. आता आपण पुढच्या स्तोत्राकडे वळत आहोत, ते म्हणजे 45वे स्तोत्र. या स्तोत्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचे चित्र आहे. या आधीच्या स्तोत्रामध्ये आपण त्या भयंकर छळाच्या काळात देवाच्या लोकांची सहाय्यासाठी आर्त हाक ऐकली. ती आता येणाऱ्या राजाच्या गौरवी विजयामध्ये बदलत आहे. श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर त्याचे राज्य स्थापन करण्यासाठी येणार आहे त्याविषयीचे वर्णन आम्हाला 45व्या स्तोत्रात सापडते. हे स्तोत्र तारणाऱ्या विषयीचे स्तोत्र आहे व त्याचा तसा उल्लेख इब्री लोकास लिहिलेल्या पत्रामध्ये आहे. हे स्तोत्र देखील ध्यानपर स्तोत्र आहे आणि ते कोरह पुत्रांनी लिहिलेले आहे. या स्तोत्राच्या शीर्षकामध्ये शोशानिम असे एका चालीचे नाव दिले आहे व शोशानिम या शब्दाचा अर्थ लिली पुष्प किंवा भूकमल असा होतो. तुम्हाला आठवतच असेल की प्रभू येशू ख्रिस्ताला खोऱ्यातले भूकमल व शारोनचा गुलाब म्हणण्यात आले आहे आणि अर्थातच या उत्कृष्ट व्यक्तिमत्वाच्या येशू ख्रिस्तासाठी हे स्तोत्र रचण्यात आले आहे. या राजाच्या गौरवी विजयाचे वर्णन प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 19व्या अध्यायात केलेले आहे. तसेच मत्तेकृ शुभवर्तमानाच्या 24व्या अध्यायातील 29 व 30 या वचनांमध्ये येशू ख्रिस्ताने त्याचा उल्लेख केला आहे आणि हीच जगाची आशा आहे.
45 स्तोत्र पहिले वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 45 अध्याय आणि पहिले वचन. माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे. राजाविषयी जे काव्य मी रचिले ते मी म्हणून दाखवितो. माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. स्तोत्रकर्त्याचा हा अनुभव अगदी सर्वसाधारण आहे. तो तुम्हाला व मलाही कित्येकदा येतो. कधीतरी मनात खूप चांगल्या विचारांची गर्दी होते आणि ते कधी आपल्या प्रिय व्यक्तीजवळ आपण व्यक्त करू असे आपल्याला होते. या स्तोत्रकर्त्याच्या मनात येशू ख्रिस्ताविषयी, राजाविषयी अनेक चांगल्या विचारांनी गर्दी केली आहे आणि त्याने या स्तोत्राच्या रूपात रचले आहेत. आपण वाचूया श्रोत्यानो 2 वचन. मानव जातीत तू अतिसुंदर आहेस. तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे. त्यामुळे देवाने तुला सर्व काळ धन्यवादित केले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाचे हे सुंदर विलोभनीय वर्णन आहे. पौलाने या गौरवशाली सौंदर्याचा उल्लेख केला आहे. आपण तो संदर्भ वाचूया. करिंथकरास 2 पत्र 3 अध्याय 18 वचन. करिंथकरास 2 पत्र 3 अध्याय 18 वचन. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्व आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत आणि प्रभूचा आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. प्रिय श्रोत्यानो, प्रभू येशूशी समरूप होण्याकरिता आपण त्याचे मुख अधिक न्याहाळायला हवे. आमचे पवित्र शास्त्राचे नियमित मनन व चिंतन, वाचन, त्याप्रमाणे वर्तन व प्रार्थना या गोष्टींचे त्याकरिता अगत्य आहे. या स्तोत्रामध्ये आपण प्रभूला तारक म्हणून पाहत नाही तर राजा म्हणून पाहतो. 3 वचन पहा. हे वीरा, तू आपली तलवार कमरेला बांध, आपले वैभव व आपला प्रताप धारण कर. हे येशू ख्रिस्ताचे वर्णन आहे, परंतु तारक म्हणून नाही तर राजा म्हणून तो दुसऱ्यांदा येईल त्याचे हे वर्णन आहे. तारक, उद्धारक तलवार घेऊन पृथ्वीवर येईल अशी इस्रायलाची अपेक्षा होती. परंतु तो जेव्हा पृथ्वीवर पहिल्यांदा आला तेव्हा तो तलवार घेऊन आला नाही. तुम्हाला आठवतच असेल की जेव्हा धार्मिक पुढाऱ्यांनी त्याला अटक केली तेव्हा त्याच्या शिष्यांपैकी एकाने तलवार उपसली आणि मुख्य याजकाच्या सेवकाचा कान कापला. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, मत्तेकृ शुभवर्तमान 26 अध्याय 52 वचनामध्ये, तू आपली तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व तलवारीने नाश पावतील. या दिवसांमध्ये इस्रायली लोक येशू ख्रिस्ताची तारकाची वाट पाहत आहेत. तो तलवारीशिवाय शांती करण्यास येईल असे त्यांना वाटते. परंतु त्याच्याविषयी 9 वचन आम्हाला सांगते. 2 स्तोत्राचे 9 वचन. लोहदंडाने तू त्यास ठेचशील, कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील. 2 स्तोत्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचे वर्णन आहे आणि या संदर्भात त्याचा प्रकटीकरणाच्या पुस्तकात अनेक ठिकाणी उल्लेख आहे. जेव्हा तो येईल तेव्हा त्याला जग बंड करताना दिसेल. ख्रिस्त विरोधी तेव्हा सत्तेवर असेल व तो विश्वासणाऱ्यांचा छळ करेल. त्यावेळेस न्याय व दंड यांची अंमलबजावणी करण्यात येईल आणि जगाने त्याच्या विरुद्ध बंडाळी केली म्हणून त्याला सामर्थ्य व क्रोध यांच्यासह या पृथ्वीवर यावे लागेल. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग, गा मनुजा
चित्त देवाच होते निसंग. गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लोकनिंदेस येते उधाण, माननिंदा तुती तू समान. आता आपण चौथं वचन वाचूया. 45वा अध्याय 4थं वचन. सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्या प्रित्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो, म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्य करावयास शिकवेल. प्रभू येशू ख्रिस्त विजयाने येत आहे व त्याचे सहाय्य करणाऱ्या 3 गोष्टी आहेत. त्या आहेत नम्रता, सत्य व न्यायपरायणता. या 3 गोष्टी देवाच्या राज्याच्या सार्वकालिक अविभाज्य घटक आहेत. या 3ही गोष्टी देवाचे विशिष्ट गुणधर्म आहेत आणि त्याविषयी आपण इर्मयाचे पुस्तक 9 अध्याय 24व्या वचनात वाचतो. इर्मयाचे पुस्तक 9 अध्याय 24 वचन. परमेश्वर दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे, ही त्याची एक ओळख आहे. श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सत्य आहे व तो न्यायपरायणतेने जगाला सत्य दाखवून देण्यासाठी येणार आहे. 45वे स्तोत्र 5वे वचन वाचूया. तुझे बाण तीक्ष्ण आहेत, लोक तुझ्यापुढे चित होतात. तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात. श्रोत्यांनो, ह्या पृथ्वीवर येणाऱ्या राजाचे हे चित्र आहे. त्याच्या आगमनाचे वर्णन आहे. यानंतर या तारकाचे राज्य व गौरव यांचे वर्णन करण्यात आले आहे. 6वे वचन. तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगीचे आहे. तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्त न्यायपरायणतेने राज्य करणार आहे. त्याच्या न्यायाची जगाला फारच मोठी गरज आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या दुसऱ्या आगमनाविषयी म्हटले, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याचबरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल. ही गोष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या पृथ्वीवर शांती येणार नाही आणि देवाचे हे वैभवी शांतीपूर्ण गौरवी राज्य युगानुयुग टिकेल. आमचे पृथ्वीवरचे राज्य व राज्यकर्ते सत्तेवर येतात व काही काळातच नामशेष होतात. त्यांचे साम्राज्य नष्ट होतात, परंतु परमेश्वराचे राज्य युगानुयुग टिकणारे आहे. आता आपण 7वे वचन वाचूया. तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे, म्हणून देवाने तुझ्या सोबत्यापेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. श्रोत्यांनो, ख्रिस्त या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे काय? ख्रिस्त म्हणजे देवाचा अभिषिक्त, म्हणजे मसीहा किंवा तारक. ख्रिस्त हे येशूचे नाव नाही, पण ते त्याचे अधिकृत पद आहे. तो पहिल्यांदा आला तेव्हा तो संदेष्टा म्हणून, देवाचा निरोप देणारा, देवाचा संदेश म्हणून आला. हा भूतकाळ आहे. या दिवसांमध्ये तो आमच्याकरिता देवासमोर महान महायाजक आहे. तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. ही त्याची वर्तमान काळातली सेवा आहे. परंतु तो पुढील काळामध्ये राजा म्हणून पृथ्वीवर येणार आहे, जे भविष्यासाठी आहे. येशू ख्रिस्ताचे निरपराध असतानाचे दुःख सहन व त्याचे वधस्तंभावरचे यातनामय मरण यामुळे त्याला आम्ही दुःखाने ग्रासलेला माणूस या नावाने ओळखतो. पण ते सत्य नाही, कारण हाच येशू ख्रिस्त आनंदाचा उगम आहे. मला वाटतं श्रोत्यांनो, की तो ह्या पृथ्वीवर होता तेव्हा त्याच्यासारखा आनंदी कोणीच नसेल. 45वे स्तोत्र मसीहाविषयी आहे. याचा पुरावा आम्हाला इब्रिलोकास लिहिलेल्या पत्रातल्या 2 वचनांच्या अवतरणांमधून मिळतो. आपण तो संदर्भ वाचूया. इब्रिलोकास पत्र 1 अध्याय 8 आणि 9 वचने. पुत्राविषयी तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगानुयुगीचे आहे आणि तुझे राजवेत्र सरळतेचे वेत्र आहे. तुला न्यायाची आवड आणि अधर्माचा वीट आहे, म्हणून देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. ही वचने शल्मोन राजा किंवा इतर कोणताही राजा यांना लागू पडत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वचने देवाला उद्देशून म्हणण्यात आलेली आहेत. इब्रिलोकास लिहिलेल्या पत्राच्या 1 अध्यायामध्ये आपल्या प्रभू येशूचे देवाशी प्रतिमा
देवदूतांपेक्षा कितीतरी अधिक श्रेष्ठ, देवाच्या उजवीकडे स्थानांपन्न झालेला, उंचावलेला असे वर्णन वाचायला मिळते. आणि हे वर्णन सत्य आहे. 8वं वचन, तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी ह्यांचा सुगंध येत आहे. हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्य तुला आनंदित करीतात. श्रोत्यानो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आमचा म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून तो या पृथ्वीवर आला. तसेच त्याच्यासमोर जो मोठा आनंद राखून ठेवला होता, त्या खातर त्याने वधस्तंभावरचे मरण सोसले. तो आनंदाचा उगम आहे व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना निश्चितच त्याच्या ठायी आनंद प्राप्त होतो. म्हणून विश्वासणाऱ्यांचे हेच कर्तव्य आहे की त्यांनी त्याची स्तुती करावी, त्यांनी कुरकुर करू नये. यहुदा वंश म्हणजे स्तुती, तरी सुद्धा त्यांनी कुरकुर केली, रडले. ज्यावेळी त्यांनी देवाची स्तुती करायला हवी होती, त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड केले, त्याच्या विरुद्ध बोलायला कमी केले नाही. आज बरेचदा आम्ही सुद्धा हेच करतो. ख्रिस्त जन्माच्या प्रसंगी खूप आनंदाचे गीत गातो, पण आमच्या वागणुकीद्वारे तो आनंद नंतर प्रगट होत नाही. आता आपण 9वं वचन वाचूया. तुझ्या सन्मान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत. ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. श्रोत्यानो, जुन्या करारामध्ये मंडळीचा स्पष्ट किंवा प्रत्यक्ष उल्लेख नाही, परंतु काही उपमा व प्रतिमावरून तिच्या उपस्थितीची जाणीव होते. या वचनामध्ये ही ख्रिस्ताची राणी म्हणजे खुद्द ख्रिस्ताची मंडळी आहे. येशू ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा तो तिला आपल्याजवळ वर उचलून घेईल. आता पुढे तो 10 आणि 11 या वचनांमध्ये म्हणतो, अगे कन्ये ऐक, लक्ष दे, कान लाव. तू आपले लोक व आपल्या बापाचे घर ही विसर, म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल. तो तुझा पती आहे म्हणून त्याच्या चरणी लाग. हे वचन निश्चितच विश्वासणाऱ्यांना उद्देशून आहे. विश्वासणाऱ्यांचे लोक म्हणजे या जगातले लोक. हे जग परमेश्वराचे वचन विश्वासणाऱ्यांना सांगते की ते या पृथ्वीवर परके व प्रवासी आहेत आणि त्यांनी या जगात राहत असताना जगाचे व्हायला नको, तर त्यांचा राजा जो प्रभू येशू ख्रिस्त याच्या चरणी त्यांनी लागायला हवे, त्याच्या अधीन असायला हवे. कारण या भौतिक सुखे व अनिर्बंध किंवा स्वैर जीवन जगणाऱ्या जगापासून त्यांना सोडविण्यात आलेले आहे. त्यांनी जगाला बिलकुल न राहता ख्रिस्ताला बिलगून राहायला हवे, त्याच्या चरणी लागायला हवे. म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या आध्यात्मिक सौंदर्याचा तो म्हणजे ख्रिस्त अभिलाषी होईल. पवित्र शास्त्रातल्या अनेक सुंदर वचनांपैकी हे एक वचन आहे. ख्रिस्त आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे यांचे एक फार सुंदर नाते जोडलेले आहे. ते वधू व वराचे नाते आहे. ख्रिस्ताला स्वीकारणे, त्याच्या अधीन होणे हे वधूने वराशी समरूप होण्या इतकेच सुंदर आहे. जशी वधू आपल्या वरासाठी स्वतःचा साज शृंगार करते, तसेच विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्तासाठी आत्मिक सौंदर्याची वाढ व जोपासना करायला हवी. काही लोक म्हणतात, इतक्यात देवाकडे जायची ख्रिस्ताला स्वीकारण्याची गरज नाही, अजून सर्व आयुष्य पडले आहे, नंतर पाहू. असे म्हणणाऱ्यांच्या संदर्भात मला एक छोटीशी गोष्ट आठवते. एका विवाहित स्त्रीचा पती परगावी गेला. जाताना त्याने त्याचा जो परतण्याचा समय होता किंवा जी तारीख होती ती दिली नाही, पण त्याविषयी अप्रत्यक्ष सूचना दिल्या. ही पत्नी काहीशी आळशी होती. पती गावाला गेला आहे, आता तो येईपर्यंत ऐशाराम करावा या विचाराने ती सुखावली व आळसात दिवस घालू लागली. त्या आळशीपणाने ती स्वतः अस्वच्छ दिसू लागलीच, पण तिच्या घराची दैना झाली. घरामध्ये भांडी, कपडे, पुस्तके यांचा सर्वत्र पसारा पडला आणि वस्तूंवर धुळीची पुटे चढली. ती अशा अवतारात राहत असताना एक दिवस अचानक तिचा पती घरी आला. त्याने जेव्हा तिची व आपल्या घराची घाणेरडी दशा बघितली, तेव्हा त्याला तिची व आपल्या घराची शिसारी आली आणि तिला आपली चूक कळून आली. तरी ती सुधरवायला फारच उशीर झाला होता. श्रोत्यांनो, तुमच्या अंतःकरणात किती जगिक, भौतिक, अनैतिक सुखाची घाण आहे याविषयी तुम्ही कधी आत्मपरीक्षण केले आहे काय? ख्रिस्ताच्या वस्तीसाठी योग्य असे तुमचे अंतःकरण आहे काय? तुमच्या आत्मिक सौंदर्याची निगा तुम्ही राखता काय? तुमच्या आत्मिक सौंदर्याविषयी परमेश्वराने आनंद करावा, त्याने त्याविषयी गीत गावे व सफन्या संदेशाचे पुस्तक 3 अध्याय 17व्या वचनात त्याने जसे सांगितले की परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे, तो तुझविषयी आनंदोत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. हे वचन तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात पूर्ण व्हावे असे तुम्हाला नाही का वाटत? पश्चातापी अंतःकरणाने येशूचा तारणारा म्हणून स्वीकार करा. श्रोत्यानो,
स्वीकार केल्यानंतर त्याच्या वचनरूपी जलाने स्वतःला शुद्ध केल्याने तुमच्या आत्मिक सौंदर्याची निगराणी होईल. नंतर 17व्या वचनात तो काय म्हणतो पहा, तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील असे मी करीन, म्हणजे लोक युगानुयुग तुझे उपकार स्मरण करतील. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताच्या राज्याविषयीचे हे एक सुंदर स्तोत्र आहे. त्याचे नाव युगानुयुग टिकणारे आहे व परात्पर प्रभू परमेश्वराजवळ जाण्याचा ते एक मार्ग आहे. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. शिकविण्याचे आणि समजण्याचे स्तोत्र किंवा बोधपर स्तोत्राला मस्किल म्हणतात. आजचा प्रश्न हे वीरा, तू आपली तलवार कंबरेला बांध, आपले वैभव व आपला प्रताप धारण कर. हे कोणाचे वर्णन आहे? ए. येशू ख्रिस्ताचे, बी. दाविदाचे, सी. शल्मोनाचे, डी. ख्रिस्ती सैनिकाचे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, देव आमचा भार वाहतो. देव आम्हाला अनाथ असे सोडत नाही, कारण तो आपले राज्य स्थापित करण्यासाठी येणार आहे. देवामध्ये सत्य, नम्रता व न्यायपरायणता हे विशेष असे गुण आहेत. आज आम्ही पाहिले की ख्रिस्ताचे आणि मंडळीचे नाते कसे प्रकट केले आहे. हे खरे आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी आत्मिक सौंदर्याची वाढ व जोपासना केली पाहिजे. प्रियांनो, आज आपण विचार करूया की आमच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताला राहण्यासाठी जागा आहे काय? आमचे अंतःकरण पूर्णपणे ख्रिस्ताला देण्यासाठी आमची तयारी आहे काय? तो आमच्यासाठी पुन्हा येणार आहे हे आम्ही जाणले आहे काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वरा, जो तू आमच्या जीवनामध्ये प्रमुख असा आहेस, आज आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना प्रभूजी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, तू आमच्या जीवनाला एक दिशा दिलेली आहेस, एक आकार दिलेला आहेस, यासाठी की बापा आम्ही तुला जाणावं, तुला ओळखावं आणि बापा तुझे अनंत उपकार आम्ही हे स्वतः अनुभवावे. होय परमेश्वरा, तुझं वचनही आम्हाला म्हणतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. होय बापा, आम्हाला प्रतिदिनी तुझा अनुभव येतो. तुझं चांगुलपण आमच्याबरोबरच असतं, कारण तू आमच्यावरती प्रीती करणारा देव आहेस. प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज ज्या गोष्टी तू शिकवल्यास त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी, आचरण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आणि म्हणून आम्ही सर्वजण लीन होतो, नम्र होतो, नतमस्तक होतो. तू आमचा स्वीकार कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात हे प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.